खूप खूप मिस करतोय त्यांना. आज जर ते असते ना, तर छाती ठोकून सांगितलं असतं, की हा माझा नातू आहे म्हणून. आजचा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता. आज आपला आपला मोठा लक्ष्य सप्त हिंद केसरी तो देखील आपल्यात नाही राहिला. त्याच्या स्पीडचा म्हणजे तोडच नव्हता. तो देखील कधी आतनं गाडीने सोडली तसंच आपलं मथुर. हे सगळे आपले महादेवाचे नंदी आहेत. जर ह्याच्याशी गद्दारी केली ना, तर आपले पण म्हणजे लवकरच आपण मग बाद होऊन जाऊ. विश्वास म्हणजे आपल्या ह्याच्यात ते आहेच ना, आपण पैशासाठी कामगिरी करतच नाहीये. मी इंग्लिश मीडियममध्ये पण चांगला शिकलोय. पण मला ही जी आवड आहे बैलांची, माझी स्वतःची 4 बैल आहेत. मी त्या आवडीनुसार या क्षेत्रात उतरलो. आवड आहे पहिल्यापासून. माझे वडील होते, माझे आजोबा होते. ते आज जर आजोबा असते ना माझे, तर आज मी अजून उंचावरती असतो. मित्रांनो, समोरच बघताय मुंबईमध्ये सध्या टॉपला जे स्वतःचं नाव आपल्या कलेने मोठं करतात असं सूरज ड्रायव्हर आणि विशाल ड्रायव्हर दोन्ही जे टॉपचे ड्रायव्हर आहेत ते आज मथुरला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि मथुरला कुठे ना कुठेतरी शुभेच्छा देतात. सूरज दादा, नमस्कार. नमस्कार दादा. दादा, काय सांगाल आज एक मोठी तुमच्यावरती कामगिरी, नेहमीच कामगिरी, मथुर बोलला तर एक बिंजोडचा भाषा म्हणून त्याला ओळखलं जातं आणि एक मोठी जिम्मेदारी आज तुमच्या खांद्यावर होती. कशा प्रकारे हा प्रेशर हँडल करता आणि एवढे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात, म्हणजे काय कसं काय हँडल करता? प्रेशर म्हणजे आज जेव्हा भाई मैदानात आले तेव्हा थोडाफार प्रेशर होता. पण मथुरवर एवढा विश्वास आहे की मथुर आतनं असल्यावर सापडत नाही कोणाला. तो फक्त धुडलाच देणार. 100% दादा. आज बघतोय की जेव्हा म्हणजे एखादी मोठी गाडी वरती बसायचं असेल, आता शुभम दादा मगाशी बोलला की छोटी असो गाडी किंवा मोठी असो, कोणत्याही प्रकारचा मनामध्ये एक अशा अपेक्षा न ठेवता, कोणताही लालच न बाळगता तुम्ही एवढा मोठा म्हणजे नंदी असू दे, छोटे नंदी असू दे, या क्षेत्रामध्ये हळूहळू तुम्ही पदार्पण करताय आणि एक मोठ्या यशाचं पाऊल गाठताय. काय सांगताय? हे सगळे आपले महादेवाचे नंदी आहेत. जर ह्याच्याशी गद्दारी केली ना, तर आपले पण म्हणजे लवकरच आपण मग बाद होऊन जाऊ. हम्म. म्हणून आपलं जे भेटतील तेवढे नंदी पळवत राहायचं. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला बरोबर यशाची पायरी चढायला भेटेल. दादा, म्हणजे बघा आता बरेचशा ठिकाणी म्हणजे एक गाडीवरती बसल्याच्या नंतर एक अशा अपेक्षा ठेवलेली असतं किंवा मला एवढंच पैसे किंवा असं काहीतरी असतं. पण शुभम दादा बोलला तशी एकही गोष्ट म्हणजे सूरजच्या मध्ये नाही आम्ही बघितली. काय सांगता? आणि तुमच्यावरती एवढा विश्वास. विश्वास म्हणजे आपल्या ह्याच्यात ते आहेच ना, आपण पैशासाठी कामगिरी करतच नाहीये. मी इंग्लिश मीडियममध्ये पण चांगला शिकलोय. पण मला ही जी आवड आहे बैलांची, माझी स्वतःची 4 बैल आहेत. मी त्या आवडीनुसार या क्षेत्रात उतरलो आणि यांचा आशीर्वाद जसा लागलाय मला. आज जेवढी इज्जत भेटते तीच पुष्कळ आहे. पैसा घेऊन कुठे जायचं? जी लोकं ओळखतात ना, त्यातच आपण खूप श्रीमंत झालोय. दादा, जेव्हा आपण गाडीवर बसत असतो तेव्हा गाडा मालक तसेच म्हणजे सगळीच जण आपल्यावर विश्वास ठेवून असतात की नक्कीच ड्रायव्हरने म्हणजे एकदम चांगली गाडी हाकलली पाहिजे आणि गुलालासाठी पात्र केली पाहिजे. प्रत्येक वेळेस ते शक्य होत नाही. अशा वेळी म्हणजे ना ड्रायव्हरला पण कुठं ना कुठेतरी बॅकफुटला खेचण्याचा प्रयत्न बोला किंवा कुठं ना कुठेतरी टॉन्ट मारले जातात, टोमणे मारले जातात. टोंटचा विषय नाही, हात पायाचा माल आहे. जर एकही नंदी कमी पळाला तर आम्ही काय उचलून घेऊन जाऊ शकत नाही. जेवढे आमच्याने होईल तेवढं आम्ही करणार. आणि मेन विषय म्हणजे आता टॉन्ट मारण्याचा विषय पण नाही राहिला. सहजासहजी प्रत्येक मैदानात आयोजनांचे 3 कॅमेरे असतात. लाईव्हला ते चालूच दिसतं की कोण कोणता पळतोय, कोणता नाही पळत. गाडा मालकाने समजून घेतलं ना, तर कोणालाही म्हणजे कोणत्याही ड्रायव्हरला कालबोट नाही लागणार. आणि जो ड्रायव्हर गाडीवर बसतो त्यालाही गुलालाची अपेक्षा असते की आपल्या पाठीवर गुलाल बसला की आपला नाव होईल. दादा, आज तुम्ही स्वतः म्हणजे गाड्या हाकलता, तुम्ही चांगले शिक्षण देखील घेतलेलं आहे तुम्ही आणि एक म्हणजे मनामध्ये एक विचार पण घेऊन चालू शकता की मला उच्च पदावरती काम करायचंय किंवा इतर काही विचार करू शकता, पण तुम्ही बैलगाडाच का निवडलाय? ही आवड आहे पहिल्यापासून. माझे वडील होते, माझे आजोबा होते. ते आज जर आजोबा असते ना माझे, तर आज मी अजून उंचावरती असतो. हा का? दादा, मिस करताय का त्यांना? कारण का खूप. बघा, जेव्हा आपण म्हणजे वडिलोपार्जित काही गोष्टी असतील किंवा त्यांच्या म्हणजे रक्ताचं नातं बोलतं, आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकलेला असतो, तेव्हा कुठं ना कुठं बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना की आपल्याला त्या अनुभव जातात. आज तुमचं नाव एवढं होतंय, संपूर्ण मुंबईवर दादा नाव होतंय, पण ही गोष्ट बघायला आपले जवळचे कुठेतरी बघायला असं एक खंत निर्माण म्हणजे मनामध्ये निर्माण होते का? खूप खूप मिस करतोय त्यांना. आज जर ते असते ना, तर छाती ठोकून सांगितलं असतं की हा माझा नातू आहे म्हणून. नक्कीच दादा. अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलं, कारण का जे आपले नाते असतात ना ते अतूट असतात. आज देखील ते वरून बघत असतील आणि एक त्यांना पण प्राऊड फील होत असेल की दादा, आज बघा माझा नातू, माझा मुलगा आज एवढ्या वरपर्यंत चाललाय आणि महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत ना, तो स्वतः त्याच्या हाताने हाकलतोय आणि एवढे चांगले गुलाल घेत आहे. दादा, आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? आजचा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता. आज आपला आपला मोठा लक्ष्य सप्त हिंद केसरी तो देखील आपल्यात नाही राहिला. त्याच्या स्पीडचा
म्हणजे तोडच नव्हता. तो देखील कधी आतनं गाडी नाही सोडली. तसंच आपला मथुर आतनं असल्यावर कोणाला गाडी देणार नाही. नक्कीच दादा, आज एवढा सगळा जल्लोष, एवढा सगळा घोळका, एवढी सगळी लोक होती, एक त्यांची आशा अपेक्षा लागलेली होती दादा. 100% ते आपल्यावर अपेक्षा होती, पण आपला मथुरवरती एवढा विश्वास आहे की मथुर जीव सोडेल पण गाडी नाही जाऊन देणार ओव्हरटेकची. दादा, मथुरला हाकलताना आणि इतर नंदी हाकलताना काय तुम्हाला वेगळा अनुभव येतो मथुरमध्ये? मथुर म्हणजे तो एक प्रकारचा, सर्व आपण कोणत्या नंदीला ट्रोल नाही करत, पण तो स्वतः एवढी धमक आहे ना, तो स्वतः देव मानतो मी त्याला. त्याच्यात एवढी जिद्द आणि चिकाटी आहे की तो स्वतः त्या पलावरच्या जोरावरती सिद्ध करतो की मी का महाराष्ट्राचा लाडका आहे म्हणून. बरोबर दादा, आपण याच्या अगोदर ऑफ कॅमेरा पण बोललेलो, पण तेव्हा तुम्ही एक सांगितलेले की या वर्षी मथुर गाजवणार आहे. का तुम्हाला असं जाणून आलं त्याचे? हाच वर्ष नाही तर येणारे जोपर्यंत मथुर आहे त्याचे फक्त तो म्हातारा झालाय, पण त्याच्या अंगातली अजून रग आहे ना, ती एखाद्या जवान नंदीला सुद्धा मागे टाकेल. एवढी त्याची नुसती डरकाली जरी ऐकली ना की आज 100% मथुर काहीतरी करून दाखवणार असं वाटतं. दादा, दावणीला कोणकोणते नंदी आहेत सध्या तुमच्या? माळ लावणीला मोठा मल्हार आहे, छोटा मल्हार आहे, ना मोठा आपला भारत आहे. मग कसे काय पलतात ते देखील चांगले पळतात. दादा, त्यांच्या गाडीवर पण तुम्हीच असता का? हो, मीच असतो स्वतः. दादा, असं बऱ्याच वेळेला होतंय की आपल्या गाड्या, आता बघा, एकदम 100 गाड्या पण खाली असतात, 50 गाड्या असतात, म्हणजे 50 करून जोड्या असतात. अशामध्ये आपलं नंदी पण असतात, पण त्यावेळी एक जिम्मेदारी असते, मथुरच्या गाडीवर बसायचं, माझ्या गाडीवर बसायचं. माझे घरचे ऍडजस्ट करतात, त्यांना माहिती आहे मोठी गाडी येते ते थांबते. बघा मित्रांनो, असं कुठं ना कुठंतरी एक आपला सूरज भाऊ आहे, आणि सूरज भाऊ प्रत्येक गोष्टी मॅनेज करून, एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तो सगळ्या म्हणजे महादेवाच्या नंदींना प्रेफर देतो, आणि एक प्रत्येक वेळीस म्हणजे आपल्या काय बोलतात, चपलाईच्या जोराने कुठं ना कुठेतरी गुलाल घेत असतो. दादा, सुट्टी मेकर आणि जो तुमचा ड्रायव्हर, याच्यामध्ये काय संभाषण असतं आणि कशा प्रकारे तुम्ही एकमेकांकडे बघता? कारण का हुशार बोलल्याच्या नंतर सुट्टी मेकरचं काम ताप द्यायची, आणि त्याच्यानंतरचं काम चालू होतं तुमचा. आता सुट्टी मेकरला आपले बाल्यामा आहेत, तो शेलारचा किरण दादा आहे, सावतचा केशव मामा आहे, हरीश दादा आहेत. हे जर असले ना की मी बिनफिकीर असतो गाडी पळवायला, कारण का आपला यांच्यावर एवढा विश्वास आहे की हे 19-20 पण सुट्टीला हे नाही करणार. दादा, आज तुमच्या हातामध्ये आपण बघतो हेल्मेट आहेत, म्हणजे एक आपली बैलप्रेमी सेवाभावी संस्था म्हणा किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना आज कुठे ना कुठे चांगलं काम करते. आज तुमच्या देखील जीवाची पर्वा करतायत. तुमच्यासाठी हेल्मेट असू द्या किंवा तुमची विमा वगैरे, अशा काही गोष्टी हे करतात. संघटनेबद्दल काय सांगाल? संघटना आपली खूपच स्ट्रॉंग आणि म्हणजे बोलतात ना की एकदम आता सुरेख झालेली आहे. सर्व गोष्टी त्यांच्याकडून उपलब्ध होत आहेत. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच विशालदा, जास्त सूरजदा वेळ नाही घेणार. विशालदा असे 2 मिनिटं बोलता. विशालदा, नमस्कार. नमस्कार दादा. दादा, काय सांगाल, जेव्हा म्हणजे तुम्ही गाडीवरती बसताना सगळ्या लोकांचा विश्वास असतं, आणि अशामध्ये तुम्ही त्या विश्वासाला पात्र ठरून गुलाल पण घेता, काय अशा अपेक्षा असते तुम्हाला या बैलगाडा क्षेत्राकडून? जेव्हा समोरचा गाडा मालक आपल्याला बसवतो ना, तेव्हा तो बिनफिकीर असतो का आज ड्रायव्हर माझा याच्यामध्ये ड्रायव्हर आपला विश्वासू ड्रायव्हर आहे, म्हणून ते काही टेन्शन घेत नाही ना. सूरज ना मी दोघा एकत्र असतो. त्याच्या गाड्यानं माझ्या गाड्या सेमच असतात, फक्त मथुरच्या गाडी एक त्याला एक मोठी आहे, असं काही नाही. मथुर आपण बी फेऱ्याला हकललेलं आहे, पण तो ना मी सोबत असतो प्रत्येक गाडीला. तो कॉल करणार, मी कॉल करणार. समोर गाडी बसला तरी मला आवाज देईल सूरज का बेस्ट ऑफ लक देईल दोघांना. दादा बघा, तुम्ही आता दोन्ही ड्रायव्हर आहात, म्हणजे कधी ना कधी एकामेका विरोधात पण बसायला लागतं. मग अशा वेळी तुम्ही मनामध्ये काय म्हणजे असं घेऊन चाललेला असता? आज मित्र आहेत आपण याच्या शर्यतीच्या बाहेर, पण कधी कधी विरोधात पण आखलायला लागतं. काय सांगाल? आम्ही विरोधामध्ये बसलो ना तरी का आम्ही असं कधी या न करत. आम्ही त्याची गाडी एकदम जिद्दीमध्ये आम्ही आखवतो, म्हणजे असं गद्दारीचं काम कधी करत नाही. दादा, कधी कधी ड्रायव्हरांवर पण असं म्हणजे बोलतात की यांनी गाडी हाकलली असती तर झालं असतं, किंवा यांनी कमी हाकलली. अशा लोकांना काय सांगाल? गाड्या मालकाला माहित असतं आपला ड्रायव्हर बरोबर हाकलतं, म्हणून तुम्हाला विश्वासाने बसवतात, पण जे कमेंट्स करणारे असतील बोला किंवा मागे कोण असतील ते असं बोलतात. जो कमेंट करणार आहे ना त्याला म्हणावं एकदा गाडीवर येऊन छकड्यावर येऊन बस आणि मग सांग. मग तेव्हा त्याला समजेल काय आम्ही काय गाडीवर हाकलताना जीव लावतो ना. आम्हाला बी वडिलांनी एक शिकवून दिलेली आहे का नाद सोडा पण गद्दारी कधी करू नका, म्हणून आम्ही तो विश्वास वडिलांचा घेऊन आम्ही गाडी हाकलतो. ज्यांनी नंदीशी गद्दारी केली त्याचे खोटीला कासरे जरूर जाणार. नक्कीच दादा. एक गोष्टी या नंदीवर जो गद्दारी करेल ना, हा सर्वात मोठा पाप आहे, कारण हा देव आहे, महादेवाचा नंदी. याच्यावर आपण गद्दारी करू तर आपण कुठेच कधी पुढे जाणार नाही. दादा, एवढा मोठा आपला सर्व गोष्टी आहेत, आपण इतर जॉब देखील करू शकता, हाच क्षेत्र का निवडलाय तुम्ही?
ही एक आपल्याला एक मनामध्ये आवड ना या नंदीचा एक या आपला प्रेम आहे म्हणून आपण माझ्या घरात तर बैल नाही कोणाची ना कोणाची आवड पण नाही पण घरची बैल आहेत आपण वडिलांना फक्त ती शेताची कामाची आवड आहे बाकी नाही बाकी या क्षेत्रामध्ये घरात मी एकटाच आहे. दादा या म्हणजे गाडी हाकलताना आपला जीव देखील जाऊ शकतो म्हणजे एक काय पण होऊ शकतं आपल्याला पण तुम्ही करताय ते. जर आपलं मन साफ असेल ना दादा तर काहीच नाही होणार. जी वेळ येईल तिला आपण पकडून नाही शेवट टाकत. जे सायकल चालवतात ते देखील ऍक्सिडेंट होऊन मरतात. जे रोडवर जॉगिंगला जातात ते देखील ऍक्सिडेंट होऊन मरतात. मग आपण ऑलरेडी डोक्याला गमछा बांधलाय तर मरण्याची भीती कशाला. 100%. बघा मित्रांनो अशी आहे आपल्या दोन्ही भावांची मुलाखत. दोन्ही भावांना आणि असे कितीतरी ड्रायव्हर एकत्र बघून कुठून कुठेतरी आनंद होतो भले ते एकमेकाविरुद्धात असतात पण दादा कधी कधी ना तुम्ही सोबत जात असताना म्हणजे एकमेकाशी हात पण मिळवता गाडी झाल्याच्या नंतर तेव्हा पण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे काय म्हणजे शर्यती व्यतिरिक्त मित्र देखील आहेत. 100% दादा. आता जेवढे मुंबईला आपलं जेवढे गाडा मालक आहेत ना तेवढे आम्हाला एकमेकांना ओळखतात की हे जिगरे आहेत. आम्ही ते कधी पण समजतात. सोबतच असतो. कुठल्याही खाली- मैदानाला जाताना सोबतच जातो आम्ही. खाली गाडी गेली ना आमच्या सोबत कधी आम्ही विरोधात असतो मग येताना एकत्र दोघं येतो मग तो पाणी देईल मग पाणी पिऊ दोघं पाणी पित खाली येतो आम्ही परत. म्हणजे नक्कीच कोणी आम्हाला या करत नाही विरोधात बसली तरी काय एकमेकाशी आम्हाला ट्रोल नाही तसं करत दोघांना. बरोबर. नक्कीच दादा आजच्या या गुलालासाठी असे बरेचसे गुलाल झाले त्यांच्यासाठी तुम्हाला दोघांना देखील शुभेच्छा. असाच गुलाल घेत राहा असंच महादेवाच्या नंदींचा आशीर्वाद घेत राहा. मोठी मुलाखत भावांची दोन्ही भावांची लवकरच चॅनलवर येणार आहे त्याची मला स्टे ट्यून. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा.